जिंगाला हो हो जिंगाला हो हो जिंगाला हो ए होय जरा नमस्कार मंडळी. आज देवळीवाडी गवळदो आमच्या वाडीत ना, आणि मी आता चाललोय गवळद्याचा ह्या घेऊन नारळ तांदूळ आणि घेऊन चाललोय आता मांडावर देव. मांडावर जातोय, त्याला दाखवतो तुमका आमच्याकडे गवळद्याचा कसा साजरा करतात तो. नमस्कार मंडळी. तर तुमका आता काका गवळदो कशासाठी साजरा केला जाता तर सांग तुला थोडंफार. नमस्कार. तर आमचा डोंगरेवाडी ग्रामस्थांचा आज गवळदेव आहे. शेतकरी सगळे ग्रामस्थ गुराखी वगैरे मिळून हा गवळदेव म्हणून साजरा केला जातो. आणि त्या ठिकाणी प्रत्येक घराघरातून जे काय ठरल्याप्रमाणे महाप्रसादासाठी आम्ही तांदूळ नारळ आणि पैसे सांगतो, त्याप्रमाणे प्रत्येक घराच्या मागे आणून देतात आमच्या मांडावरती. आणि नंतर मग याचा सगळा ग्रामस्थ एकत्र येऊन जेवण शिजवलं जातं. आणि ठराविक एक गवळदेवाची आमची जागा आहे, स्थान आहे, तिथे जाऊन ते प्रत्येकाच्या ठिकाणी कसं असतं, कोण रानमाळावरती करतो, तर कोण आपल्या ठरलेल्या ठिकाणी असं करतो. तर त्या ठिकाणी आज आमचा महापुरुषाचं स्थान आहे, तिथे गवळदेवाची जागा ठरलेली आहे. तिथे ते आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण करणार आहे. आणि आता जेवणाचा कार्यक्रम खोबरं वगैरे कातून झालेला आहे. तर गवळदेव साजरा करण्याचं कारण काय, तर आमची गुरं वगैरे असतात, आम्ही शेतकरी असल्यामुळे गुरं असतात, त्या गुरांचा आमच्या रानावनात सांभाळ केला पाहिजे, म्हणजे वन्य प्राण्यांपासून संरक्षण झालं पाहिजे. यासाठी गवळदेवाचं वाडी उपर करून वाडी दाखवली जाते. नंतर तो महाप्रसाद ग्रामस्थांनी सगळं मिळून जेवायचा असतो. आलेल्या ग्रामस्थांना जेवायला आम्ही वाढतो आणि तो महाप्रसाद आनंदाने सर्वजण घेतात. याच्यासाठीच हा साजरा केला जातो. तर त्या गाराणं वगैरे केलं जातं की आमच्या गुराढोरांचं किंवा शेतीवाडीत आपल्या भरभराट झाली पाहिजे, गुराढोरांचा सांभाळ झाला पाहिजे वन्य प्राण्यांपासून, मुख्यतः वाघ वगैरे, त्याच्यासाठी ते गाराणं वगैरे केलं जातं. आणि गाई म्हैशी असतात दूध दुभत्यावाल्या, त्यासुद्धा भरभरून दूध दुभतं दिलं पाहिजे, गुरावासरांचा सांभाळ झाला पाहिजे, एवढंच त्याच्यामागे उद्देश असतो. धन्यवाद काका. नमस्कार मंडळी. मंडळी आता मी मांडार इले गवळद्याची वर्गणी आणि तांदूळ जमा करतात ते दाखवतात. ऋषी वर्गणी जमा करता, पैसाच पैसा ऋषीकडे. अर्धे घे, काढ, बाजूक काढ. तांदूळ नारळ बिरळ जमा केलेली, बाकीचं आता सामान नंतर येतला. मग सगळ्या सुरुवात करतले जेवणा. म्हणजे सामान्य आणल्याने बाजारने आता सगळेजण कापूक बसले. थोडी नारळ सोलता साहिल दाखव बघू. घरात कधी कापतं काय जेवणाची तयारी चालू, भाजी कटिंग करतात. निवडलेले आहेत तोपर्यंत जेवणाची तयारी झालं, जेवण तयारी करतले. आपण तयारी करूया. ऋषी अंडा घेता आणि फरसाण फोडतात. म्हणे सगळं आता कापून निघून झाला. सांडेर नेल्याने घेऊन गेले गाडीन. आणि मग लेट माणूस उशिरा झोपात उतारलो. खोबरा लावता मिक्सरा. आता आठवण झाली आहे का गडबडी करतो.
हो बरोबर म्हणजे आता आम्ही सांडे दिलो सगळेजण गवळदीच्या ठिकाणी आहे आमचं गवळदो असता दाखवतो. एवढा मोठा ताट भाई जेव जेव किलो एवढा ताट घेऊ एवढा ताट मोठा आणलं म्हणून काय तुका काय वाटतले थोडाच डबल टेबल घेऊ डबल उठले नाही वाटत रात्री मग आमच्या सांडीवर गहू 2 किलो जाता ठिकाणी. आता येईल आम्ही सगळेजण वगैरे सामान आणलेला आणि आता जेवण करतो सगळेजण. जेवण चालू आहे भाजी शिजायची खिरोची हो खिरोची चिमू पाणी घालतोय पाणी झाडांना पाणी शिपतोय आणि साहेब फोनवर बोलतात तिकडे. हाय गाईज हाय गाईज हाय गाईज जेवण चालू पुढे भात काढतो चमचो काय चमचो भाताचो बघ शोध तो बघ डाऊल तो डाऊल घे आणि काढ आवलाड काढ पटापट. काय माहिती आता कसं आता तो काप पटापट मोठं देऊ का गॉगल लावून गॉगल लावून जेवण करता म्हणता. आणि गवळ जातो सगळेजण जेवण जेवण बनवतात आणि गवळ ही सांडे देऊळ आमचा म्हणतो आणि परिसर दाखवतो बाजूचा बार या पूर्ण चारी बाजू पाणी असा अवतारी पूर्ण पाण्याने पूल आणि इकडे पुढे समोर खाडी आहे मंडळी खाडी आणि इकडे आग घातल्याने सगळे साफसफाई चालू आहे. साफसफाई आग घालून सगळं जळवून टाकतं तिकडचं सगळं रानबीन वाढलेला आणि हे खाडी आहे खाडीच्या बरोबर जेव्हा केवळ सांडीवर त्यानंतर मंडळी गणपती विसर्जन असताना आणि काळकाईचं मंदिर आहे बघा काळकाईचं मंदिर आणि इकडे पुढे सगळी खाडी आणि खाडीच्या पुढे समुद्र त्याला आता एका वाघ बनवून जातात. ते वाघ कसं बनवतात मी काय दाखवतो तुमका म्हणजे त्याला आता आम्ही जंगलात चाललो वाघ दाखवतो का वाघाच्या गुहेत वाघाच्या गुहेत हे सगळे पोर येत वाघाक धरू केले आहेत. चल वाघ बनवून चालू हा प्रोग्रेस हाय गाईज झाले इकडे आमचा छोटा युट्यूबर चल लवकर व्हिडिओ मोबाईल काढ व्हिडिओ बनव चॅनलचं नाव सांग तुझ्या इकडे फॉलोवर वाढतले वेले वाघ बनवतो एका चालू हा थोडा त्यात वाघ बनवतो आग जंगलात आता येतलं थोडा वेळा हे आहे आमच्या वाघाची सेफ्टी
अरे बोल काहीतरी सांग आमका. हाय गाईज, आम्ही आज वाघ बनवतोय. वाघ खायचो. झालेलो तयार. आता सगळेजण आम्ही वाघ तुला दावत दाखवते तुमका वाघ बीग सगळा काय असतो तो आमचो बघला असलेला मजा येतली भारी. चला तू वाघ पळालो. वाघ पळालो. वाघ गेलो. वाघ पळून गेलो. आता जेवक चाललो. जेवण दाखवते काय काय केलेला. हा गोडा जेवण आहे सगळ्या सकाळी. त्याला जाऊया जेवक. आता सगळे जेवक बसले. आम्ही येऊच्या आधी सगळे जेवक भुकेलेले सगळेजण जेवक बसले. त्याला आता जेवण वाढूक सुरुवात करतील. कोणा विचारून बसलो काय रे आधी जेवक बसले त्याला एवढं केलं गाई लागली. जेवण झालेलं आपली वाढ तिकडे काढून जेवण वाढून घेतोय सगळं. अरे लवकर गे गाई भुकेले आहेत. आम्हा भुकेले आहेत ते कामाला जातात रे. चला आता जेवण वाढतो सगळेजण. मग आम्ही पण वाढूक लागाया. वाढूया जेवण मिळून आणि जेवूया. सगळेजण जेवतात. जेव जेव चल. जेवण घेऊन झाला सगळं. बोला इकडे आता भांडी घासतात वर्गे. चांगले का चमका होई चमकाक चकचकीत. बिचारे पोरगे बघा कामाडी पोरगे डोंगरावरतले पोरगे कामाडी आहेत. चांगले चमका होय पांढरे 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 दिसा होय. झाली मारून पातळ डाळ एका एका डोकं गुतूर घे. वरच्या वर ताटा या करता तू. घराकडे भांडी घासतो माहिती आता अयोग घास. कोण एवढे मेहनती असान यांची लग्न होत नाहीत. महाराजा यांची या लग्न होऊन दे. भांडी बिंडी घासणारे होत पूर. एवढे कसं भांडी घासतात पण काय उपयोग नाही. तू परत नमस्कार तुझो
पोरा गावात नाही ते गवळलो आमचं झालेलो हा जेवण बिवून झाला आणि आता आम्ही चाललो घराक आणि हे बघा उरलेलं जेवण घेऊन जातो वर खीर आणि डाळ व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओत